आणि त्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ध्वजारोहण करावे. शाळेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आपलं ध्वजारोहण आपण करावे. मॅडमना विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहणाच्या ठिकाणी उपस्थित राहावे. सलामी देंगे, सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारताचे संविधान लिखित
कंठात दाटलेले शब्द कसे बोलावे, कंठात दाटलेले शब्द कसे बोलावे. आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेने आम्हाला पाहुणे म्हणून आमंत्रित केले. अक्षय चंद्रकांत मंडलिक यांच्याविषयी सांगायचे झाले तर यांचे शिक्षण इयत्ता 5 पर्यंतचे आपल्या लक्ष्मीनगर या शाळेत झाले. पुढील शिक्षण 2री ते 7वीचे आपल्या हडपसर कर्णवती शाळेमध्ये झाले. इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण रुईया मुकबधिर विद्यालय येथे पूर्ण केले त्यांनी. त्याचबरोबर त्यांनी काही टायपिंगचे कोर्स देखील केलेले आहेत. आपल्या दिव्यांगावरती मात करून कामाची लाज न बाळगता कोरेगाव पार्क येथे हॉटेल मॅनेजमेंट मध्ये ते सध्या काम करत आहेत. द वेस्टिन कोरेगाव पार्क विद्यालयाचे माजी कर्णबधीर विद्यार्थी आहेत. सध्या ते कुंजीरवाडी पुणे येथे राहतात. सन 2000 ते 2008 पर्यंत त्यांनी 7वी पर्यंतचे शिक्षण आपल्या हडपसर शाळेमध्ये केले. त्यानंतर 2009 ते 2010 इयत्ता 10वी या शिक्षणासाठी त्यांनी रेडक्रॉस स्कूल येथे शिक्षण घेतले. या हडपसर शाळेमध्ये शिक्षण घेताना ते हडपसर ते कुंजीरवाडी असा PMT म्हणजे बसने ते प्रवास करून शाळेत येत होते. ते लहान होते तेव्हा त्यांची आजी, सर्व पालक, शिक्षक वृंद आणि लाडक्या विद्यार्थ्यांना परत एकदा मी सर्वांना शुभेच्छा देते आणि या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर देश कसा चालवायचा, राजनीती काय असावी यासाठी संविधान अस्तित्वात आले. या संविधानाचा प्रजासत्ताक दिनी हे संविधान लागू झाले त्या दिवसापासून आणि आपला भारत देश सार्वभौम झाला आणि त्यापासून आपला भारत देश त्याचा राज्यकारभार अतिशय सुरळीत चालू लागला. या प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचं जे भाग्य लाभलेलं आहे ते आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन झेंडावंदन केलेलं आहे. खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे की संस्थेला 51 वर्ष झाली आणि शाळेला 45 वर्ष झाली. 45 वर्षाचा कालावधी असा डोळ्यासमोर भरकान निघून गेल्यासारखा वाटतो आणि त्या आमचे विद्यार्थी शाळेचं नाव हडपसर कर्णवती विद्यापीठ आहे. मी 1ली मध्ये शिकत आहे. मी चूचू मे गाणं म्हणते आहे. चूचू चिमणे आगे चिमणे काय रे चिमणे, हा बघ आणलंय मोत्याचं गाणं, बघू 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 आहा गाणं ग बाई,
होतोय. चला चला लवकर काम करू बस. मी आणते कापूस, मी आणते गाड्या, मी आणते गवत, मी आणते गोरा. आत्मन चांदा पिला न गुळ, आत्मन चांदा पिला न गुळ. पिला काय करती ताराची खेळती, काना खाती पाणी पेती. चौथ्या चौची कापी चौची, तिम्मीची पिल्ले राधी गुची, तिम्मीची पिल्ले राधी गुची, तिम्मीची पिल्ले राधी गुची. थँक्यू. तुम्ही पुढे येते सूर्यदीपीची आई त्यांनी पुढे येतं. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनाथ जगताप यांचा परिचय आपण करून द्यावा. तसंच आपण पुढे चालू ठेवलं पाहिजे. आता बाकी सगळंच मी आता छान कवायत वगैरे केली, छान हे केलं. आता तुमच्याकडे छान मुख्य अध्यापक आलाय, छान शिक्षक आधीपासूनच आहे, तर त्याचा फायदा धन्यवाद मॅडम. या ठिकाणी चेतन मोरे साहेब आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. यांचा सत्कार गायन करावं अशी विनंती करतो. नमस्कार. पहिल्यांदा म्हणजे मी 10 वर्षापूर्वी गटावर काम काय प्रजासत्ताक दिन म्हणजे काय असतो, शाळेपूर्वी आम्हाला मार्गदर्शन करायच्या. खूप छान आम्हाला गोष्टी वेगवेगळ्या गणित हा विषय खूप छान आम्हाला समजावून सांगायचा. मी हडपसर शाळेत असताना त्यावेळेस गाडीमधून आम्ही मुलं यायची, त्यावेळेस आम्हाला हे नेहमी मदत आणि सहकार्य करायचे. खूप मागे आम्ही हडपसर शाळेत येत होतो, तर या शाळेमध्ये यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. श्रीनाथ जयवंत जगताप सर यांचे इयत्ता 1ली ते 7वीचे शिक्षण हडपसर कर्णबधीर शाळेमध्ये झाले आहे. म्हणजे ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. 8वी ते 10वीचे शिक्षण रिया कर्णबधीर विद्यालय येथे झाले. नंतर त्यांनी रंगनाथन रेसिडेन्सी स्कूल, टिंगरेनगर पुणे येथे